नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या तरुण उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांनाही नवनवीन अपडेट येत राहतील. मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत वनरक्षक भरती महाराष्ट्र वन विभाग याबद्दल आपण त्याची सविस्तर माहिती बघणार आहोत. मित्रांनो, वनरक्षक महाराष्ट्र वन विभागामध्ये काम काय असतं आपण ते बघूया. कामाचे क्षेत्र किती असते. मित्रांनो, साधारणपणे एका वनरक्षकाकडे 1000 हेक्टर इतके क्षेत्र, अंदाजे 4 ते 5 गावांची हद्द असते. यावर वनरक्षकाचे थेट नियंत्रण असते. त्याला तांत्रिक भाषेत बीट असे म्हणतात. मित्रांनो, इथं कामाचे स्वरूप कसे असते ते बघा. वरिष्ठांनी आखून दिलेल्या क्षेत्रामध्ये वन विभागाशी संबंधित, वन खात्याशी संबंधित घडणारे गुन्हे जसे वन्यजीवांची शिकार, वृक्षतोड या गुन्ह्यावर नियंत्रण ठेवणे, गुन्ह्याची नोंद करणे, गुन्हेगारावर वचक ठेवणे इत्यादी कामे वनरक्षकांना करावी लागतात. अनेक शासकीय योजना जसे की वृक्षारोपण असेल, वृक्ष संवर्धन, आदिवासी लोकांना विविध सुविधांचे वाटप करणे, विविध कायद्याची अंमलबजावणी करणे इत्यादी. वन्यजीवन धोक्यात असल्यास त्यांचे संरक्षण करणे, तसेच वन्यजीवांमुळे इतरांना धोका निर्माण झाल्यास वन्यजीवांचा बंदोबस्त करणे अशा स्वरूपांची ही कामे असतात. अनेकदा राखीव वनामध्ये विविध कारणामुळे वणवा पेटतो. तो वणवा विझवण्यासाठी इतर यंत्रणांची मदत घेणे व होणारे आधुनिक नुकसान टाळणे इत्यादी कामे असतात. मित्रांनो, युनिफॉर्म असतो का? हो, युनिफॉर्म असतो. वन विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना खाकी रंगाचा युनिफॉर्म असतो. वनरक्षकांना लाल रंगाचे बूट, टोपी, बेल्ट असतात. प्रशिक्षण कसे असते? मित्रांनो, वन विभागात निवड झाल्यानंतर पुरुष व महिला प्रशिक्षणार्थींना 6 महिन्याचे निवासी प्रशिक्षण असते. या काळात शासनाकडून नियमित पगार, भत्ते या सुविधा मिळतात. तसेच प्रवास खर्चही शासनाकडून केला जातो. प्रशिक्षण काळामध्ये राज्यातील विविध वनक्षेत्रामध्ये अनेक प्रकारची माहिती देऊन प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये 4 ठिकाणी वनरक्षक प्रशिक्षण केंद्र आहेत. यामध्ये विविध अभ्यास दौरे आयोजित करून प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित केले जाते. पोलीस खात्याप्रमाणे प्रशिक्षण खडतर नसते, त्यामुळे प्रशिक्षकांना आनंद मिळतो. सुट्ट्या किती असतात? मित्रांनो, प्रत्येक आठवड्याला एक साप्ताहिक सुट्टी मिळते. यासोबतच एका वर्षात 8 किरकोळ रजा मिळतात, ज्या आपण घरगुती कारणास्तव किंवा वैयक्तिक कारणास्तव वापरू शकतो. त्यासोबत 30 अर्जित रजा मिळतात. या रजा वरिष्ठांना कळून उपभोगता येतात. एका वर्षात साधारणतः 30 अर्धपगारी, पूर्ण पगारी 15 वैद्यकीय रजा मिळतात. म्हणजेच वैद्यकीय कारणास्तव 15 दिवस गैरहजर असले तरीही पूर्ण वेतन मिळते. या व्यतिरिक्त अधिक वैद्यकीय रजा गरज पडल्यास मिळतात. महिला वनरक्षकांना प्रसूतीच्या वेगळ्या सुट्ट्या असतात का? मित्रांनो बघा, राज्य शासनाच्या सर्वच खात्यातील महिला कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतनी 6 महिने प्रसूती रजा मिळतात. या नोकरीच्या कालावधी दरम्यान 2 वेळा उपभोगता येतात. पुरुष कर्मचाऱ्यांना लहान मुलाच्या सांभाळासाठी 15 दिवस वेतनी पॅटर्नल रजा मिळतात. अभ्यासाला वेळ मिळतो का? मित्रांनो, त्याचं उत्तर बघा. उमेदवाराची निवड झाल्यानंतर बहुतेक ठिकाणी अनेक उमेदवार पुढील परीक्षा अभ्यास करतात. कार्यालयीन कामाचा असेल जास्त ताण नसल्यामुळे अभ्यासाला पुरेसा वेळ मिळतो. तसेच गरज पडल्यास वरिष्ठांकडून सुट्ट्या शिल्लक असल्यास मंजूर करून मिळतात. ज्या कर्मचाऱ्यांना पुढे अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी इतर कोणत्याही गट नोकरीपेक्षा अधिक वेळ वनरक्षक पदांना मिळतो. मित्रांनो, नियमित बदलीबद्दल माहिती सांगा. बघा, इथे दिलेलं आहे, आपण त्याबद्दल बघू. साधारणतः 5 वर्षानंतर वनरक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली केली जाते. त्याआधी विनंती बदली होऊ शकते. आपल्या जिल्ह्यात बदली होते का? शासनाच्या नियमअटीची पूर्तता केल्यास वनरक्षकाची बदली केली जाते. वनरक्षक असलेल्या व्यक्तीचा पती किंवा पत्नी राज्य शासनाच्या इतर विभागात किंवा वन विभागात कार्यरत असेल तर पती-पत्नी एकत्रीकरण नियम अंतर्गत एकाच तालुक्यातील शक्य नसल्यास एकाच जिल्ह्यात बदली केली जाते. एखाद्या व्यक्तीचा आई किंवा वडिलांपैकी एकच जिवंत असेल तर त्यांच्या देखभालीसाठी संबंधित व्यक्तीची बदली केली जाऊ शकते. आई वडील, पती-पत्नी, मुले किंवा स्वतःला गंभीर आजार असल्यास वैद्यकीय कारणास्तव बदली केली जाऊ शकते. वनरक्षक पदाच्या बढतीबद्दल माहिती सांगा. मित्रांनो, वनरक्षक म्हणून काम केलेल्या व्यक्तीची साधारणपणे 10 वर्षांनी वनपाल या पदी बढती केली जाते.
वनपाल या पदी 10 वर्ष सेवा केलेल्या व्यक्तींची रेंजर RFO पदी नियुक्ती केली जाते. वनरक्षकांची बढती ही वयानुसार नसून सेवा व गोपनीय माहिती शेरे यानुसार केली जाते. ज्या व्यक्तीची ज्या उमेदवाराची 18-19 वयात वनरक्षक म्हणून नेमणूक होते त्या उमेदवाराला वर्ग 1चे SEF पदही मिळते. वनरक्षकांना किती वेतन मिळते? मित्रांनो बघा, वनरक्षक हे राज्य शासनाच्या संवर्गातील गट क चे पद आहे. या पदांना ग्रेड पे 1800 रुपयांमध्ये टाकण्यात आले आहे. साधारणपणे नव्याने नियुक्त झालेल्या वनरक्षकांना 40-42 हजार रुपये इतके वेतन मिळते. त्यामधील विविध कर, कपाती, भविष्य निर्वाह निधीतील रक्कम वजा केल्यास साधारणतः 33 ते 58 हजार रुपये इतके वेतन बँक खात्यात जमा होते. आदिवासी भागांमध्ये, नक्षलग्रस्त भागांमध्ये शासनाच्या नियमाला अनुसरून अधिक वेतन मिळते. महानगरातील दुर्गम भागातील पदांना अधिकचा घरभाडे भत्ता मिळतो. निवृत्तीनंतर पेन्शन मिळते का? मित्रांनो, सध्या निवृत्तीनंतर राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना कोणतेही निवृत्ती वेतन मिळत नाही. नोकरीत असताना पगाराच्या तुलनेत काही निधी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करून त्यावर शासनातर्फे विशिष्ट व्याजदर आकारून निवृत्तीच्या दिनांकाच्या आसपास एक रकमी निधी दिला जातो. शासन स्तरावर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार आहे, परंतु अंमलबजावणीबद्दल काहीही सांगणे उचित होणार नाही. मित्रांनो, शासनाकडून राहण्याची सुविधा पुरवली जाते का? त्याबद्दल बघा, शासनाने निर्माण केलेल्या पायाभूत सुविधेनुसार अनेक ठिकाणी वनरक्षक तसेच वरिष्ठ पदांना निवासाची सोय केली जाते. ज्या ठिकाणी निवासाची सोय केली जाते त्यावेळी शासनाकडून दिला जाणारा घर भाडे भत्ता मिळत नाही. विवाहित कर्मचाऱ्यांना इतर विभागांच्या तुलनेत चांगल्या दर्जाची निवासी सुविधा उपलब्ध असते. मित्रांनो, वनरक्षक पदाच्या भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? गट ग मधील वनरक्षक हे एक चांगले पद आहे. ज्यांना यापुढेही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे, तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहून स्वतःचा छंद जोपासायचा आहे, जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे, अशा मित्रांनी वनरक्षक पदाचा नक्की विचार करावा. मित्रांनो, वनरक्षक भरतीचा पॅटर्न बदलेल का? पॅटर्न बदलण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. बदलला तरीसुद्धा अभ्यासक्रम तोच राहण्याची शक्यता आहे. बदल झाला तर 60 प्रश्न किंवा 120 प्रश्न यापैकी एकच होईल. निगेटिव्ह पद्धती यावर्षी असेल का? 2019मध्ये निगेटिव्ह पद्धत होती, परंतु 2024मध्ये निगेटिव्ह पद्धत नव्हती. 2025मध्ये असेल किंवा नसेल त्याबद्दल आताचं भाष्य करणे योग्य राहणार नाही. त्याचा विचार न करता विद्यार्थ्यांनी आपापला अभ्यास चालू ठेवावा. दोन्ही पद्धतीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना फरक पडत नाही. स्टडी प्लॅन काय असावा? अभ्यास करत असताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवूनच पुढील स्ट्रॅटर्जी आखावी. सर्वच विषय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सर्वच विषयांवर गुणानुसार वेळ देणे महत्त्वाचे आहे. तुमच्या स्वतःच्या अभ्यासानुसार कमकुवत घटक व्यवस्थित करून घ्या. नवीन विद्यार्थ्यांनी काय करावे? जे तुम्हाला सोपे वाटतात किंवा कमी वेळेत जास्त गुण देऊ शकतात ते विषय घटक आधी कव्हर करून घ्या, मगच अवघड घटकाकडे वळा. एका विषयाला एकच संदर्भ पुस्तक वाचा. झालेल्या प्रश्नपत्रिका मात्र तोंडपाठ करून टाका. वेळ असेल तर सराव टेस्ट नक्की द्या. अनुभवी विद्यार्थ्यांनी काय प्लॅन करावा? ज्या विद्यार्थ्यांना 2-3 वर्षापासून कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे त्यांनी या पुस्तकातून झालेल्या प्रश्नपत्रिका एकदम तोंडपाठ करून टाका. प्रश्नपत्रिका सोडवताना तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील, जसे कोणत्या प्रकरणावर जास्त भार आहे, कोणते प्रकरण आपल्याला समजायला अवघड जाते. जे प्रकरण अवघड जाते त्यावर कशा पद्धतीने अधिकाधिक मेहनत घेता येईल, त्यानुसार तुम्हाला तुमच्या स्वतःचा पुढचा प्लॅन ठरवता येईल. परंतु परीक्षा आल्यावर एकदम जागे होऊ नका. आधीपासून अभ्यास असणे आवश्यक आहे. सराव टेस्ट देणे खूप महत्त्वाचे आहे. सामान्य ज्ञानमधील कोणत्या घटकावर जास्त प्रश्न येतात? मित्रांनो, सामान्य ज्ञानमधील भूगोल व वने व पर्यावरण हे घटक सर्वात महत्त्वाचे आहे. त्यासोबत इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, चालू घडामोडी असेल यावर सुद्धा प्रश्न येतात. शक्यतो विज्ञान या घटकावर प्रश्न येत नाही. मराठी विषयाचा अभ्यास करताना काय स्ट्रॅटर्जी आखावी? मित्रांनो, मराठी विषयाला शब्दार्थ किंवा काही निवडक व्याकरणाचे प्रकरण यावर पुन्हा प्रश्न येतात. मराठी विषय तुम्हाला कमीत कमी कालावधीमध्ये सर्वाधिक गुण देऊ शकतो, त्यामुळे या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. 30 पैकी 30 गुण मिळवण्याचा हा विषय समजा.
मित्रांनो, इंग्रजी विषयाची भीती वाटते, त्यासाठी काय केलं पाहिजे? तुमच्यापैकी बहुतेक विद्यार्थ्याप्रमाणे आम्ही सुद्धा जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमात शिकलेलो आहोत. इंग्रजी ही फक्त भाषा आहे. शांत डोक्याने योग्य मार्गदर्शन, योग्य पुस्तक सूची वापरली, योग्य दिशेने अभ्यास केला तर इंग्रजीसारखा विषय महिनाभरातच बराच कव्हर होतो. त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावाच लागेल, सराव करावाच लागेल, पुन्हा पुन्हा रिव्हिजन द्यावीच लागेल. इंग्रजी नक्की तुम्हाला आपलीशी वाटेल आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच गुण देईल. गणित बुद्धिमत्ता या घटकाबद्दल काय स्ट्रॅटर्जी असावी? मित्रांनो, गणित या घटकावर क्वचितच प्रश्न आलेले आढळतात. त्यातही मुख्यतः पदावली या घटकांवर प्रश्न आलेले आढळतात. त्यासोबत काळ, काम, वेग, वेळ, अंतर हे घटकही करून ठेवावेत. बुद्धिमत्ता या घटकावर मात्र जास्त प्रश्न येतात. वर्णमालिका, अंकमालिका, विसंगत घटक, दिशा, नातेसंबंध, बैठक व्यवस्था, आकृत्या, वरील प्रश्न, लहान मोठा चिन्हाची अदलाबदल, शब्दकोशानुसार शब्दात मांडणी या घटकांवर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात. त्यामुळे या घटकांवर जास्तीत जास्त फोकस ठेवावा. सराव टेस्ट किंवा टेस्ट सिरीजबद्दल सांगा. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असली तरी सराव टेस्ट देणे अत्यावश्यक आहे. सराव टेस्टमुळे आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, आपल्या कोणत्या घटकात कमी पडतो या गोष्टी समजतात. झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्ही सराव टेस्ट म्हणून सोडल्या आणि त्यानंतर त्या खालील सखोल विश्लेषण केले तरी पुरेसे आहे. तरीसुद्धा अतिरिक्त अभ्यासासाठी तुम्ही योग्य ती टेस्ट सिरीज लावू शकता. महाराष्ट्र अकॅडमी मित्रांनो, मैदानी चाचणीसाठी आत्तापासून काय करावे? मैदानी चाचणी ही तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यात असते. तरी थोडाफार कालावधी मागे पुढे झाला तरी त्या काळात पूर्ण वेळ मैदानी करून जास्तीत जास्त गुण घेता येतात. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी थोडाफार व्यायाम, धावणे या गोष्टी कराव्यात. पूर्ण वेळ करण्याची गरज नाही, परंतु व्यायाम केल्याने तुम्हाला थकवा कमी जाणवतो, अभ्यासाला मन लागते आणि दिवसभर एनर्जी टिकून राहते. मित्रांनो, आपण लेखी परीक्षाबद्दल बघू. लेखी परीक्षा मित्रांनो 120 गुण असतात. सर्व उमेदवारांची 120 गुणाची स्पर्धात्मक लेखी परीक्षा व 80 गुणाची धावण्याची चाचणी घेण्यात येईल. लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित करावी. लेखी परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या दर्जापेक्षा निम्न राहणार नाही. लेखी परीक्षामध्ये खालीलप्रमाणे 4 विषयांना गुण देण्यात येईल. सामान्य ज्ञान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन 30 गुण असेल. बौद्धिक चाचणीसाठी 30 गुण असेल. मराठीसाठी 30 असेल. इंग्रजीसाठी 30 असेल. सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इत्यादी बाबींचा अंतर्भाव राहील. लेखी परीक्षेच्या आधारे शारीरिक चाचणीकरता पात्र ठरविण्याकरता उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान 45 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ज्या उमेदवारांना किमान 45 गुण मिळणार नाही ते उमेदवार भरती प्रक्रियेत बाद ठरतील. मित्रांनो, मैदानी चाचणी बघा. मैदानी चाचणी एकूण 80 मार्काची होईल. पुरुष उमेदवार 5 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी. मित्रांनो, 17 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी तर अपेक्षित गुण आपल्याला मित्रांनो 80 मिळतील. 17 मिनिटापेक्षा जास्त परंतु 18 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी त्यासाठी आपल्याला 70 गुण दिले जातील. 18 मिनिटापेक्षा जास्त परंतु 19 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आपल्याला 60 गुण दिले जातील. 19 मिनिटापेक्षा जास्त परंतु 20 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 50 गुण दिले जातील. 20 मिनिटापेक्षा जास्त परंतु 21 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 45 गुण दिले जातील. 21 मिनिटापेक्षा जास्त परंतु 22 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 40 गुण दिले जातील. 22 मिनिटापेक्षा जास्त परंतु 23 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 35 गुण दिले जातील. 23 मिनिटापेक्षा जास्त परंतु 24 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 30 गुण दिले जातील. 24 मिनिटापेक्षा जास्त परंतु 25 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 25 गुण दिले जातील. 25 मिनिटापेक्षा जास्त परंतु 26 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 20 गुण दिले जातील. 26 मिनिटापेक्षा जास्त परंतु 27 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 15 गुण दिले जातील. 27 मिनिटापेक्षा जास्त परंतु 28 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 10 गुण दिले जातील. 28 मिनिटापेक्षा जास्त परंतु 29 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 5 गुण दिले जातील. 29 मिनिटापेक्षा जास्त परंतु 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 30 मिनिटामध्ये 5 किलोमीटर धावू शकणारा पुरुष उमेदवार हा भरती प्रक्रियेतून बाद ठरण्यात येईल. मित्रांनो, आपण पुरुष उमेदवार बघितला. आता आपण महिला उमेदवार बघू. महिला उमेदवारासाठी 3 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी एकूण 80 मार्काची घेण्यात येईल. मित्रांनो बघू शकता 12 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी
80 गुण दिले जातील. 12 मिनिटापेक्षा जास्त परंतु 13 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 70 गुण दिले जातील. 13 मिनिटापेक्षा जास्त परंतु 14 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 60 गुण दिले जातील. 14 मिनिटापेक्षा जास्त परंतु 15 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 50 गुण दिले जातील. 15 मिनिटापेक्षा जास्त परंतु 16 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 45 गुण दिले जातील. 16 मिनिटापेक्षा जास्त परंतु 17 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 40 गुण दिले जातील. 17 मिनिटापेक्षा जास्त परंतु 18 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी एकूण 35 गुण दिले जातील. 18 मिनिटापेक्षा जास्त परंतु 19 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 30 गुण दिले जातील. 19 मिनिटापेक्षा जास्त परंतु 20 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 25 गुण दिले जातील. 20 मिनिटापेक्षा जास्त परंतु 21 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 20 गुण दिले जातील. 21 मिनिटापेक्षा जास्त परंतु 20 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 15 गुण दिले जातील. 22 मिनिटापेक्षा जास्त परंतु 23 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी एकूण 10 गुण दिले जातील. 23 मिनिटापेक्षा जास्त परंतु 24 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी एकूण 5 गुण दिले जातील. 24 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर धावू शकणारी महिला उमेदवार भरती प्रक्रियेतून रद्द होऊ शकते मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण अभ्यासाला लागायचं आहे मित्रांनो. चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा, आपल्या व्हिडिओ बघत राहा आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा.